नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी फुलंब्री येथे रविवार रोजी तर वडोद बाजार येथे सोमवार रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली। या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय सैन्याचा सन्मान करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती। फुलंब्री टी पॉइंट ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत ही तिरंगा रॅली चालली। यावेळी फुलंब्री येथील तिरंगा रॅलीमध्ये आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, सुरेश बनकर, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, विजय अवताडे, पुष्पाताई काळे, ऐश्वर्या गाडेकर, सविता फुके, योगेश मिसाळ, सुजित बोरसे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तर वडोद बाजार येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे धर्मशाळा अशी यात्रा काढण्यात आली होती। यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य इंदुताई वाघ, शिवाजी पाथरीकर, जितेंद्र जयस्वाल, सर्जेराव मेटे, सविता फुके, हौसाबाई काटकर, संजय त्रिभुवन, सुचित बोरसे, राजू तुपे, रामेश्वर चोपडे, मनोहर सोडवणे, गणेश तांबे, सरपंच पाकीजा साबेर पठाण, उपसरपंच डॉक्टर गोपाल वाघ, ग्रामपंचायत सदस्य कविता दुधे, राजिक शेख, काकाजी कोलते, शुभम गंगावणे, पांडुरंग मंदाडे, गोविंद पांडेजी, अरुण वायकोस, अशोक शिंगारे, आदिनाथ वाघ आदींची उपस्थिती होती। पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।